राज्यसेवा 2025 ची ऍड ज्या टायमिंगला आयोगानं सांगितली त्याच टायमाला पडलेली आहे आणि त्यानुसार आजपासून जर आपण विचार केला तर आपल्या हातामध्ये किमान एक 6 महिन्याच्या आसपासचा कालावधी आपल्या जवळ आहे आणि ह्या 6 महिन्याच्या आसपासमध्ये 6 महिने काय आपला अभ्यास होत नसतो. परंतु एक गोष्ट यामध्ये आपल्याला नक्कीच माहित आहे की राज्यसेवेचा जो पॅटर्न जरी बदलला असेल तर पूर्व परीक्षेसाठी मात्र जे स्पर्धा आहे ती स्पर्धा राहणारच आहे आणि त्याच्यामुळे किमान आपलं टार्गेट 115-120 मार्काचं या ठिकाणी पूर्व परीक्षेला असायलाच पाहिजे. हे 2024च्या मेरिटवरून किंवा त्याच्या अगोदरच्या जरी मेरिटमध्ये गेलं तर 1-2 मार्क इकडे तिकडे पण टार्गेट 120 मार्कापर्यंत आपलं नक्कीच असलं पाहिजे. आणि म्हणून ही संपूर्ण टीम आणि तज्ञ लोक यांच्या माध्यमातून काही स्ट्रॅटेजी बनवलेली आहे आणि त्या स्ट्रॅटेजीला एक्सप्लेन या ठिकाणी मी तुम्हाला करणार आहे की नेमकं हे टार्गेट अचीव करायचं असेल तर कशा प्रकारचा अभ्यासन कशा प्रकारचा अप्रोच तुमचा या ठिकाणी पाहिजे या विषय आपल्याला आज बोलायचा आहे. तर पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या की बेसिक पासून अगदी जाऊयात आपण की राज्यसेवेची जी पूर्व परीक्षा आहे हे टोटल आपल्याला माहित आहे 400 मार्कासाठी ही पूर्व परीक्षा आहे. यामध्ये पेपर 1 जो आहे हा 200 मार्कासाठी पेपर 1 आहे. 2 तास वेळ आहे आणि या पेपर 1 वरतीच तुमचं मेरिट लागलं जातं. या 200 मार्कामध्येच तुमचं मेरिट असतं. का तर पेपर 2 जो आहे हा क्वालिफाईंग पेपर आहे. याला या ठिकाणी आपण पाहतो 66 मार्क तुम्हाला 200 पैकी पडले तर या ठिकाणी तुमचा पेपर 1 चेक होतो. म्हणजे पेपर 1 मध्ये तुम्ही किती मार्क पडले आणि पेपर 2 मध्ये जर 66 मार्क पडले नाहीत तर पेपर 1 मध्ये किती मार्क पडले तरी काय फायदा होणार नाही. पण पेपर 2 पास झाला तरच पेपर 1 तुमचा काय होणार आहे चेक होणार आहे. आणि या परीक्षेमध्ये 1/3 एवढं निगेटिव्ह मार्क सिस्टम आहे. म्हणजे 3 प्रश्न जर तुमचे चुकले तर 1 बरोबर आलेल्या प्रश्नाची मार्क तुमचे या ठिकाणी कमी होतात आणि त्याच्यामुळे एवढं सगळं जोंब्या करून ह्या 200 मार्कापैकी आपल्याला जवळजवळ मार्क 120 पर्यंत मार्क किंवा याच्यापेक्षा थोडीशी जास्त मार्क आणणं आपलं हे टार्गेट असावं किंवा याच टार्गेटनं आपण जायचं आहे आणि हेच टार्गेट कसं अचीव करायचं या संदर्भात तुम्हाला आज मी मार्गदर्शन करणार आहे. त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की जे विद्यार्थी या ठिकाणी हे समस्त माहिती आपल्या टेलिग्रामच्या माध्यमातून मिळवू इच्छितात तर डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. तिथून जा. या सगळ्या पीडीएफ सगळे प्रश्न वगैरे सगळे तिथं टाकले जाणार आहेत जे लेक्चर मध्ये आता मी तुम्हाला सांगणार आहे ते. आता आपण आपल्या डायरेक्ट मुद्द्याला सुरुवात करूयात की पेपर 1 चे स्ट्रॅटेजी आपली कशी असावी या संदर्भात आपण बोलूयात. का तर पेपर 2 चं पण आपण बोलणार आहोत यामध्ये. तर इथं जर आपण विचार केला तर एक गोष्ट लक्षात घ्या प्रत्येक विषयाची स्पेशल बॅच राज्यसेवेसाठी आपल्याकडे आहेच आहे आणि त्याच्याबरोबर जे कॉमन बॅच आहे संपूर्ण राज्यसेवा पूर्वची बॅच आहे आणि अत्यंत दर्जेदाररित्या म्हणजे दररोज लाईव्ह लेक्चर त्यानंतर अनलिमिटेड व्ह्यूज पीडीएफ नोट्स आणि सगळी तज्ञ फॅकल्टी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. जसं मी या ठिकाणी सांगतोय त्या प्रकारे मार्गदर्शन बॅच मध्ये सुद्धा केलं जाईल. आता जनरली मार्काचं डिस्ट्रीब्युशन पेपर 1 चं कसं आहे हे आपल्याला पाहणं अत्यंत आवश्यक आहे. तर यामध्ये जर पेपर 1 मध्ये जर आपण काय विचार केला तर लक्षात येईल बा की इथं चालू घडामोडी विषय आहे हा 16-17 प्रश्न अप्रॉक्सिमेट विचारले जात असतात. कमी जास्त 16-17 प्रश्न विचारले जात असतात. राज्यशास्त्र विषयावरती 15 प्रश्न विचारले जात असतात. इतिहास विषयावरती 15 प्रश्न, भूगोलावरती 15-16 प्रश्न आहेत, अर्थशास्त्रावरती 15 प्रश्न आहेत, सामान्य विज्ञान 18-19 प्रश्न आहेत, पर्यावरणावरती 5 ते 6 प्रश्न आहेत. वेटेज खालीवर होऊ शकतं मागं पुढे होऊ शकतं त्यामध्ये काय नाही. परंतु प्रत्येक विषय 15 मार्कासाठी पर्यावरण वगळता 15 मार्क म्हणता येत नाही 15 प्रश्न अर्थात 30 मार्कासाठी एक एक विषय आहे. आता ह्या 30 मार्कासाठी असणाऱ्या विषयामध्ये त्यातले काय विषय असे आहेत की 30 पैकी 30 मार्क येऊ शकतात आणि काय विषय आहेत की 30 पैकी 15 ते 20 मार्क येऊ शकतात. मग आपल्याला ही जी स्ट्रॅटेजी बनवताना 30 पैकी 30 मार्क देणारे विषय आहेत त्याला अप्रोच कसा ठेवायचा आणि 30 पैकी या ठिकाणी 15-20 मार्क देणाऱ्या विषयाला काय केलं पाहिजे किंवा त्याला कसं वाढवलं पाहिजे हा मुद्दा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आता यामध्ये जर आपल्याला पाहायचं झालं तर रेफरन्स म्हणून आपण काय वापरायचं तर पहिल्यांदा रेफरन्स म्हणून वापरायचंय आपल्याला
प्रिव्हियस इयर पेपर 2024 मध्ये आणि 2023 मध्ये आणि 2022 मध्ये समजा एखादा इतिहास सारखा विषय आहे तर प्राचीनला 2-3, मध्ययुगीनला 1-2 आणि राहिलेले आधुनिकला प्रश्न, हाच पॅटर्न यांनी फॉलो केलेला आहे. भूगोलला तसंच आहे आणि त्या पॅटर्न नुसार जर आपण गेलो तर इथं काय गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला लक्षात येतील. तर पहिला मुद्दा जर आपल्याला पाहायचा झाला एकंदरीत पॅटर्न नुसार जायचा, तर पहिल्यांदा जर आपण एक विषय पाहिला, समजा इतिहासासारखा विषय आहे, तर या विषयावरती नेमकं वाचलं काय पाहिजे. आज जर आपण बघितलं, हा पहिला प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे आधुनिक भारतावरचा. आधुनिक भारत म्हणजे या ठिकाणी 1707 ते 1947 भारत, त्याला आपण आधुनिक भारत म्हणतो. कधी 1707 ते 1947 पर्यंत आधुनिक भारत, 1206 ते 1707 पर्यंत मध्ययुगीन भारत. त्याच्याबरोबर जर आपण पाहायचं झालं तर या ठिकाणी अष्टमयुगापासून जर पाहायचं झालं तर 1206 पर्यंतच्या भारताला प्राचीन भारत म्हणून ओळखलं जातं आणि या समस्त गोष्टीवरती क्वेश्चन विचारले जातात. आता यामध्ये सगळ्यात जास्त वेटेज जर आपण पाहायचं झालं तर आधुनिक भारताला यांनी दिलेलं दिसतं. तर 15 प्रश्नामध्ये बघा, पहिला प्रश्न, त्याच्याबरोबर दुसरा प्रश्न मध्ययुगावरती विचारला, त्याच्याबरोबर जर आपण पाहायचं झालं तिसरा प्रश्न आधुनिक वरती विचारला. बघा 3 पैकी 2 प्रश्न, चौथा प्रश्न आधुनिक वरती, 4 पैकी 3 प्रश्न, 5वा प्रश्न आधुनिक वरती, 6वा प्रश्न आधुनिक वरती, 7वा प्रश्न मध्ययुगावरती. आता 7 मध्ये 5 प्रश्न आधुनिक आणि 1 प्रश्न मध्ययुगीन, 1 प्रश्न प्राचीन वरती तुम्हाला इथं विचारलेला आहे. आता याच सूत्रानं जर आपण गेलं तर इथं मध्ययुगाचे 2 प्रश्न झाले आता आणि एकंदरीत 9 पैकी 2 प्रश्न मध्ययुग आले आणि 1 प्रश्न प्राचीन आला आणि राहिलेले जर आता हे प्राचीन आला. आता इथं जर आपण पाहायचं झालं टोटल सूत्र जर आपण पाहायचं झालं तर पूर्णपणे हे 15 प्रश्न अभ्यासल्यावर आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की 15 प्रश्नामध्ये सर्वसाधारणतः असं कॅल्क्युलेशन यांनी पाडलं की 2 प्रश्न यांनी प्राचीन वरती विचारलेले आहेत आणि या ठिकाणी 3 प्रश्न मध्ययुगीन भारतावरती विचारलेले आहेत आणि 10 प्रश्न यांनी इतिहासावरती विचारलेले आहेत. त्यापैकी या ठिकाणी 10 पैकी 6 प्रश्न राजकारणावरती अर्थात राजकीय इतिहासावरती आहेत आणि 4 प्रश्न समाज सुधारकावरती प्रश्न विचारलेले आहेत. हे असं सूत्र आतापर्यंत फॉलो झालेलं आहे आणि या सूत्रानं आपल्याला जाणं आहे. हे 24चा पेपर आहे तुमच्या समोर. इथं काय आता एकंदरीत आपण असं नाही की इथं चला तुम्हाला प्रत्येक कोणत्या राजघराण्याचा संस्थापक होता. आता आपल्याला माहित आहे सातवन सरळ सेवेचा प्रश्न आहे पण प्राचीनचा राजकीय आहे. प्राचीनचा काय राजकीय प्रश्न आहे. आता इथं जर एकंदरीत जर आपण प्रॉपर डोळे उघडून बघितलं तर एक गोष्ट लक्षात घ्या, 10 प्रश्न मध्ययुगाचे विचारले ते फारसे जड प्रश्न नव्हते परंतु 6-7 प्रश्न तुम्हाला सुटणंच गरजेचं होतं. याच्यासाठी काय केलं पाहिजे तर याच्यासाठी सरळ सरळ लक्षात घ्या, 11वीचं ओल्ड इतिहासाचं पुस्तक वाचायचं आहे आणि हे पण क्वेश्चन आहे प्राचीनचे आपण पाहतो. एक प्रश्न तर हा आहे असा तुम्ही बघितला असेल 11वीच्या ओल्ड मधला आहे आणि मध्ययुगातले 2 प्रश्न 11वीच्या ओल्ड इतिहासाच्या पुस्तकातले आहेत. या व्यतिरिक्त तुम्ही जे काय मटेरियल वाचत असाल इतिहासासाठी ते वाचत राहा, पण 11वीचं जुनं इतिहासाचं पुस्तक तुम्हाला करणंच आहे. आणि आधुनिकसाठी इतर पुस्तकं जर तुम्ही मला विचारली तर आधुनिकसाठी इतर पुस्तकामध्ये या ठिकाणी युनिक अकॅडमीचं एक समाधान महाजन पुस्तक आहे आणि प्राचीन आणि मध्ययुगीनसाठी जर आपण पाहायचं झालं तर प्राचीन मध्ययुगीनसाठी तुम्ही सर्वसाधारणतः एकंदरीत 11वीचं जुनं इतिहासाचं पुस्तक आणि सगळे पाठ्यपुस्तकं वाचा. बऱ्यापैकी तिथून प्रश्न येतातच येतात. त्या व्यतिरिक्त काय वाचलं तरी काय फायदा होईल जास्त असं नाही किंवा नाही वाचलं तरी तोटा होईल असंही काय नाही. का तर इतिहासात एवढ्या मटेरियल वरती 10-12 प्रश्न बरोबर येतात
या व्यतिरिक्त तुम्हाला सांगतो, जो बॅच मध्ये आपण इतिहास शिकवलेला आहे, तर इथं जे 15 प्रश्न आहेत, तर बॅच मध्ये आहे असे यातले 13 प्रश्न मी तुम्हाला टिक करून दाखवतो की बॅच मध्ये शिकवलेले तिथं विचारलेले आहेत. बॅच साठी मी कन्व्हिन्स करत नाही. मी काय सांगतोय की जितकी मटेरियल ऑथेंटिक आहेत तितकीच बॅच सुद्धा आपण ऑथेंटिकच बनवलेली असते. का तर ह्या सगळ्याचाच रेफरन्स घेऊन आपण तिथं शिकवत असतो. जरी या ठिकाणी स्वतंत्र इतिहास करायचा असेल आपल्याकडे, ती सुद्धा सुविधा तुम्हाला आपल्या ऍप वरती GS बाय उत्तम गोरेवरती उपलब्ध आहे. 100% तिथं जा आणि पेपर कसाही येऊ द्यात, तिथं तुम्हाला त्या मार्गापर्यंत पोहोचवायची जबाबदारी माझी. जर घरी अभ्यास करताय तर 11वीचं जुनं इतिहासाचं वाचा आणि बाकीचं प्राचीनसाठी जे आहे या ठिकाणी 6वीचं एक वाचा. बस तेवढं होऊन जाते तेवढ्यावरती. म्हणजे 6वी ते 12वी इतिहास तुम्ही स्टेट बोर्ड सगळीच वाचा आणि समाधान महाजन आधुनिक साठी वाचा. साधारणतः 12-13 प्रश्न एवढ्या मटेरियल मधून बरोबर येतात. अंतिमता लक्षात घ्या, एवढं सगळं वाचायला तुम्हाला 15 ते 20 दिवस सहज निघून जातील किंवा महिनाही निघून जाऊ शकतो. पण 1 महिना घालवायला काय अडचण नाही. इतिहासात तेवढे मार्क येऊ शकतात. करेक्ट. आता पुढच्या विषयाकडे जर आपण वळालो तर पुढचा विषय आपल्या समोर आहे तो म्हणजे एकंदरीत भूगोल सारखा विषय. आता इथं बघा, एकंदरीत जर पाहायचं झालं तर विखुरलेल्या वसाहतीच्या म्हणजे ज्याला आपण मानवी भूगोल म्हणतो. मानवी भूगोल हा प्रकार नाही की भारताचा मानवी का जगाचा मानवी का महाराष्ट्राचा मानवी. मानवी म्हणजे सरळ आहे, जगामध्ये असेल भारतामध्ये असेल मानव कसा राहतो याला मानवी भूगोल आपण म्हणतो. का तर भूगोल म्हणजे आपल्यावर अर्थ काय लावलाय आतापर्यंत, तर भूगोल मध्ये नद्या पाठ करणं किंवा दऱ्याखोऱ्या पाठ करणं. पण राज्यसेवेत तसं होत नाही. आता आपण जर 15 प्रश्न बघितलं तर इथं तुम्हाला मानवी भूगोलवरती प्रश्न, हा प्रश्न आला नदी प्रणालीवरती महाराष्ट्राच्या, हा प्रश्न आला या ठिकाणी आपण पाहतो मानवी भूगोलावरती. त्याच्याबरोबर हा प्रश्न जर आपण पाहायचं झालं हा आला जगाच्या भूगोलावरती. त्याच्याबरोबर हा प्रश्न आला भारताच्या भूगोलावरती. त्याच्याबरोबर हा प्रश्न आला लोकसंख्येवरती. त्याच्याबरोबर हा प्रश्न आला या ठिकाणी आपण पाहतो की आपण शेतीविषयक अर्थ द्यालाय, तुम्ही मानवी भूगोलच म्हणू शकता. आता हा महाराष्ट्राचा आहे का भारताचा आहे का नाही, हा आता हा प्रश्न आला जग आणि भारत दोन्हीचा आला, बरोबर आहे. आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर एकंदरीत जर पाहायचं झालं तर इथं आला परत लोकसंख्येच्या बाबतीत. पहिला लोकसंख्येचा प्रश्न भारताची लोकसंख्या आहे, दुसरा लोकसंख्येचा प्रश्न महाराष्ट्राची लोकसंख्या आहे. आता आला हा जगाचा प्राकृतिक भूगोल आला, काय जगाचा प्राकृतिक खडक खडकाचे प्रकार आहेत. परत आला जगाचा मानवी भूगोल आला, नागरी वस्ती म्हणल्यावर. त्यानंतर आला या ठिकाणी आपण पाहतो भारताचा प्राकृतिक भूगोल आला की कुणाची या ठिकाणी सरहद्द वगैरे कसं असतं, समुद्राची सरहद्द कसं आहे. त्याच्याबरोबर आपण पाहतो इथं आला परत जनगणनेचा. म्हणजे एकंदरीत जर तुम्ही पाहायचं झालं तर इथं आला महाराष्ट्राच्या भूगोलावरती. आता हे बघा आणि परत आला महाराष्ट्राच्या भूगोलावरती. आता इथं जर भूगोल हा विषय तुम्ही पाहायचा झाला तर आता भूगोलाचा डिस्ट्रीब्युशन तुम्हाला सांगतो, तोंडपाठ करून ठेवलेला आहे मी. तुम्हाला मी प्रश्न दाखवतोय कशा पाय, तर प्रश्न दाखवतोय त्याच्या पाय की तुम्हाला एक अंदाज असावा की बाबा मी सांगतोय ते ऑथेंटिक आहे, याचा अंदाज लागण्यासाठी प्रश्न दाखवतो. अन्यथा कशावरती काय क्वेश्चन आलेत हे मी तोंडपाठ केलेले आहेत. आता इथं तुम्हाला सांगतो 3 प्रश्न विचारले तुम्हाला मानवी भूगोलवरती, त्याच्याबरोबर 3 प्रश्न तुम्हाला विचारलेत जगाचा भूगोलावरती. त्याच्याबरोबर आपण पाहतो की या ठिकाणी 4 प्रश्न भारताचा प्राकृतिक आणि लोकसंख्येवरती विचारलेले आहेत. म्हणजे एकंदरीत पाहायचं झालं तर इथं 5 प्रश्न तुम्हाला महाराष्ट्राची प्राकृतिक वरती 4 आणि महाराष्ट्राच्या वरती 1 प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. आता मानवी भूगोल हा जगाचा असू शकतो, भारताचा असू शकतो, महाराष्ट्राचा असू शकतो. याच्यासाठी तुम्हाला सांगतो भारताचा महाराष्ट्राचा हा दोन्ही भूगोल दीपस्तंभ नावाच्या पुस्तकात तुम्ही जाऊन वाचून घ्या. 100% तिथून तुमचा तो क्लिअर होतो. जगाच्या भूगोलाला काय नाही, 11वीचं या ठिकाणी ओल्ड फिजिकल जिओग्राफीचं पुस्तक वाचलं NCERTचं, त्यामध्ये होऊन जाते. मानवी भूगोल
हा दीपस्तंभ मध्ये पाहायला मिळतो. एवढ्या स्टडी मटेरियल वरती तुम्हाला सांगतो, जगाचा भूगोल म्हणजे प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास तुम्हाला ठेवायचा आहे का. तर तुम्हाला ज्यावेळेस प्राकृतीवरती प्रश्न विचारले जातात, या ठिकाणी असे बरेच प्रश्न आहेत की प्राकृतिक रचनेवरती नेमकं एखादी गोष्ट कशी तयार होती, खचदरी असेल, पृथ्वी असेल, वातावरण असेल, या सगळे याला आपण प्राकृतिक भूगोल म्हणतो. हा मुख्यला मोठ्या प्रमाणात विचारला जातो आणि पूर्वला 2-3 प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे प्राकृतिक भूगोलचा अभ्यास वाया जात नाही. एकदा ओल्ड एनसीईआरटी करा, तुम्हाला सांगतो 100% तिथून त्याच्या पलीकडे प्राकृतिक भूगोल कुठंच एवढा चांगल्या प्रकारे समजून सांगितलेला नाही. आता प्रॉब्लेम काय त्याचा, पोरं अशा पुस्तकाचे पॉइंट वाचतात, म्हणजे आपण पाहतो सारांशनं काय होत नसतं. स्टेट बोर्ड किंवा एनसीईआरटी सारांशसाठी वाचायचे नसतात, तर ते वाचायचे असतात एखादी संकल्पना समजण्यासाठी, आणि तुम्ही त्याच्या नोट्स काढून ठेवता. मग तिथं गोळ होतो, वाचून पण झालेलं असतं आणि समजत पण नाही. आता हे सगळं आपल्याही स्पेशल बॅचेस मध्ये कव्हर आहे. तुम्ही बघू शकता युट्यूबला जाऊन याचे प्राकृतिक वरती मी काय लेक्चर टाकलेले आहेत ते बघू शकता, कशा प्रकारे आहेत ते मुद्दे. तर भूगोलला एवढ्या प्रकारे जावा, तुम्हाला सांगतो 12-13 मार्क तुम्हाला एवढ्या दीपस्तंभ भारताचा आणि महाराष्ट्राचा, त्यामध्ये मानवी भूगोल पण कव्हर होतोय आणि जगाचा ओल्ड या ठिकाणी आपण पाहतो एनसीईआरटी म्हणजे जगाच्या भूगोलसाठी करा, तिथं तुम्हाला तिथं क्लिअर कट नियोजन जुळतंय. आता पुढचा विषय जर पाहायचा झाला तर या ठिकाणी एकंदरीत जर विचार केला, तुम्ही म्हणसाल मग प्लॅनिंग काय देताय तुम्ही 160 दिवसाचं, तर प्लॅनिंग देतो तुम्हाला की काय करायचं 160 दिवसामध्ये ते तुम्हाला सांगतो. आता इथं जर आपण पाहायचं झालं, चला हे पर्यावरणाचे क्वेश्चन आहेत, 4-5 पर्यावरणाचे क्वेश्चन आहेत. या ठिकाणी आपण पाहतो पर्यावरणाचे जे क्वेश्चन विचारले जातात, हे पर्यावरणाचे क्वेश्चन विचारल्यानंतर एकंदरीत गोष्ट लक्षात ठेवा, 4 ते 5 प्रश्न आणि ग्लोबल वॉर्मिंग वरती करून ठेवा. कशावरती, हवामान बदल जे आहेत त्या हवामान बदलावरतीच पर्यावरणाचे क्वेश्चन विचारतात. इकोसिस्टम वरती 1-2 क्वेश्चन येऊ शकतात, पण मॅक्सिमम हवामान बदल हाच मुद्दा तुम्ही डोक्यात ठेवायचा पर्यावरणासाठी, आणि तो एक चॅप्टर तुषार घोरपडे पुस्तकातून पाठ करा. कोणता, हवामान बदलाचा चॅप्टर पाठ करा, बस. त्याच्या पलीकडे वेगळं करण्याची गरज नाही. आता हे अर्थशास्त्र आहे. भारतीय समस्याचा अभ्यास करण्यासाठी 1995 ला आबिद हुसेन समिती यांच्या अध्यक्षतेखाली टिंब समिती स्थापन करण्यात आलेली होती. म्हणजे आबिद हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली कशाच्या संदर्भात समिती स्थापन करण्यात आलेली होती. हिमींच्या मते लोकसंख्येत होणारी वाढ काय असते, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायदा कधीचा आहे, अन्न सुरक्षा यामध्ये खालील अवस्थांचा समावेश होतो. आता एकंदरीत भारतातील बाल लिंग गुणोत्तर हे एकमेव फॅक्च्युअल क्वेश्चन आला, बेटी बचाव बेटी पढाव. एक्झॅक्ट तारीख विचारली, फॅक्ट्स नाहीतर बघा दृष्टिकोन नियोजन म्हणजे काय, त्याच्याबरोबर 7व्या पंचवार्षिक योजनेत सर्वाधिक वाटा कशाला देण्यात आला, त्याच्याबरोबर पॉवर्टी गॅप इंडेक्स या ठिकाणी खालीलपैकी कशावर आधारित आहे. त्याच्यामध्ये आपण पाहतो ज्या समाजात उत्पन्न वितरण यावरती आहे. थोडक्यात काय सांगा, स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजनन क्षमता कमी होते, कारण काय आहे. अर्थशास्त्र हे कुबेराची पूजा करणारे शास्त्र आहे अशी टीका कुणी केलेली होती. 12व्या पंचवार्षिक योजनेत किंमत वाढीचा दर किती ठेवणे आवश्यक होतं. ऊर्जेच्या निर्मितीत पर्यावरण रासापेक्षा टिंब विकासाला जास्त प्राधान्य आहे. सापेक्ष दारिद्र्य कशाला म्हणायचं. गुन्नार मिर्डल यांच्या मते आर्थिक विकासात सरकारची भूमिका कशी असावी. आता हे अर्थशास्त्र आहे बघा. अर्थशास्त्रात विद्यार्थ्यांचा होणारा नेहमीचा घोळ सांगतो. तो घोळ असा आहे की हे 15 प्रश्न जे विचारले जातात ना, तर आयोगाचा एक प्रकार आहे बघा, आयोगाचा एक पॅटर्न आहे अर्थशास्त्र विचारण्याचा. हा पॅटर्न थोडक्यात लक्षात घ्या. ज्या वेळेस अर्थशास्त्राचा विषय येतो ना,
त्यावेळेस इथं असं लिहिलेलं असतं आर्थिक सामाजिक विकास, शाश्वत विकास, दारिद्र्य, समावेशन, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी. आता बघा इथं आपला घोळ काय होतो, हा घोळ पहिल्यांदा लक्षात घ्या. आपण अर्थशास्त्रामध्ये बँका, स्थापना, तारका, बरोबर आहे ना, ह्या गोष्टी पाठ करत राहतो, ह्या गोष्टी जोर लावून वाचत राहतो आणि फॅक्ट जास्त आहे म्हणून या विषयाला अवघड समजतो. पण तुम्हाला सांगतोय जर क्वेश्चन तुम्ही बघितले, क्वेश्चन असे असतात की तुम्हाला बघितल्या बघितल्या सहजरित्या कळून जातं त्यांना नेमकं म्हणायचंय काय. त्याच्यासाठी लय म्हणजे पाठ करण्याची गरज नाही काय. अर्थशास्त्र तुम्ही समजून घ्या. आता समजून अर्थशास्त्र घेणं काय असतं, तर याच्यासाठी एक गोष्ट मी तुम्हाला नक्कीच सजेस्ट करीन की अर्थशास्त्र प्रत्येक वेळेस याच गोष्टीच्या इर्द गिर्द फिरत असत समजण्याच्या. का तर जर प्रश्न जरी आपण पाहायचं झालं ना तर समजण्यावरती क्वेश्चन आहेत ना. म्हणजे थोडक्यात की आर्थिक विकास, आता गुन्नर मेरिडल हे माहितच पाहिजे त्यांचं म्हणणं काय आहे. आता सापेक्ष दारिद्र्य पुढील घटकावर अवलंबून असतं. फॉर एक्झाम्पल हा प्रश्न जर तुम्ही पाहिला तर काय इथं लक्षात येते बघा, मानवी शरीराला सापेक्ष दारिद्र्य, मानवी शरीराला दररोज उष्मांकाची गरज आहे, मूलभूत गरजा भागवण्यासाठी उत्पन्नाची गरज आहे, दोन उत्पन्न गटाची तुलना करून अल्प उत्पन्न गट दारिद्र्यात येतो, आवश्यक गरजा भागवता न येण्यासारखी परिस्थिती म्हणजे दारिद्र्य होय. आता इथं आहे केवळ सी बरोबर, ए आणि बी बरोबर, केवळ डी बरोबर आणि ए आणि डी बरोबर. आता जर तुम्ही पाहायचं झालं, सापेक्ष दारिद्र्य ही संकल्पना तुम्हाला माहित असेल, निरपेक्ष दारिद्र्य तुम्हाला माहित आहे. निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे जे दारिद्र्य मोजण्यासाठी कुणाची कुणाबरोबर तुलना केली जात नाही. जसं की ग्रामीण भागात 2400 कॅलरीज अन्न मिळून त्याला 5 वस्तू रेग्युलर वार्षिक मिळतात का, बस एवढं त्याला मिळतंय. हे मिळवण्यासाठी फॉर एक्झाम्पल त्याला ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो 28 रुपये लागतायत. आता यात कुणाची तुलना केली का कुणाबरोबर, तुमच्याकडे 28 रुपये, 30 रुपये, 31 रुपये काय येत असतील आणि ते जर ते येत आहेत तर तुम्ही गरीब नाही, ते येत नसतील तर तुम्ही गरीब आहे. का तर 2 टायमात जेवण नाही करू शकत, एका टायमाला 2400 कॅलरी नाही खाऊ शकत ना माणूस, त्याला 2.5 टाइम जेवावं लागतं. 2400 कॅलरी म्हणजे 1 नाश्ता आणि 2 जेवण. एवढं जर तुम्हाला प्राप्त होत नाही तर तुम्ही गरीब आहे. निरपेक्ष म्हणायचं. सापेक्ष कशाला म्हणायचं की अमेरिका सारख्या देशामध्ये एखाद्या व्यक्तीची तुलना एखाद्या व्यक्तीबरोबर केली जाते, मग तिथल्या श्रीमंताची तुलना तिथल्या गरिबाबरोबर केली जाते. जसं जगाचं निरपेक्ष दारिद्र्य मोजलं जातं, जसं विकसित देश, विकसनशील देश, अविकसित देश. अमेरिका एवढा तुमच्याकडे नाही आणि तुमच्याकडे नायजेरिया इतकही गचाळ अवस्था नाही तर तुम्ही विकसनशील आहे. मग ज्यावेळेस तुलना केली जाते, त्याच्याकडे गाडी आहे तुझ्याकडे गाडी नाही, एकाच शहरात राहत आहे तर मग तू गरीब आहे. म्हणजे ज्या दारिद्र्यामध्ये तुमची एखाद्या बरोबर तुलना केली जाते आणि त्या तुलनेचा ज्या वेळेस तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो त्याला आपण सापेक्ष दारिद्र्य. मग काय, 2 उत्पन्न गटाची तुलना करून अल्प उत्पन्न गट दारिद्र्यात येतो. आता आवश्यक गरजा भागवता येण्याची परिस्थिती म्हणजे कोणतं दारिद्र्य असेल, निरपेक्ष दारिद्र्य असेल. आवश्यक गरज पूर्ण आहे ना त्याची, पण तुलना करायची आणि झाला प्रश्न आला. हे तुम्ही पुस्तकात वाचायची गरज आहे का नाही, हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत अर्थशास्त्र समजत नाही ना, समजलं तर 15 पैकी 14 प्रश्न बरोबर येतील किंवा 15 बरोबर येतील, आणि नाही समजलं ना 4-5 प्रश्न सुद्धा थुक्के थक्के मारून येत नाहीत. म्हणून मी एकंदरीत तुम्हाला इतिहासात सांगितलं बॅच घेऊ शकता, भूगोलचं सांगितलं आहे
पण अर्थशास्त्राचं मी तुम्हाला हक्काने एक गोष्ट नक्की सांगेन, एकदा घ्या आणि एकदा बघा. मटका लावलाय म्हणून लावा, मी बाकी कुठलाच रेफरन्स देत नाही तुम्हाला. इथं मटका लावलाय, दादा मटका लावतो, लागला तर लागला, गेला तर गेला, अशा लेवलनं जाऊन घ्या आणि परीक्षेत याचा परिणाम बघा. मग तुमच्या लक्षात येईल की एकंदरीत अर्थशास्त्र समजणं काय असतं. जर घरी बसून करायचंय तर रंजन कोळंब्यांचं पुस्तक घ्या, नाही तर देसलेंचं घ्या, फक्त ते समजून घ्या, पाठ करून नका. पाठ केलं तर तुमची इथं प्रश्न बरोबर येण्याची शक्यता किती टक्के बरोबर येऊ शकते हे मी सांगू शकत नाही. कुठलाही मुद्दा जर तुम्ही पाहायचा झाला असाच असतो अर्थशास्त्रात. ऊर्जेच्या निर्मितीमध्ये पर्यावरणाच्या ऱ्हासापेक्षा टिंबटिंब या विकासाला जास्त प्राधान्य दिलं जातं. मानवी, सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक. सांगा बरं काय उत्तर. आणि असं वाक्य कुठल्या पुस्तकात दिलं असेल का डायरेक्ट? ऊर्जेच्या निर्मितीमध्ये पर्यावरणाच्या ऱ्हासापेक्षा टिंबटिंब या विकासाला जास्त प्राधान्य दिलं जातं. सांस्कृतिक काय, राजकीय आहे का, सामाजिक, सामाजिक विकास कशाला म्हणायचं रे? हे शब्दाचे अर्थ माहित पाहिजे ना. सांस्कृतिक विकासाचा अर्थ काय असतो? ज्या वेळेस तुम्हाला तुमचं कल्चर, मंदिर, भाषा, बोली भाषा जपायचं प्रॉपर अधिकार मिळतो त्याला सांस्कृतिक विकास म्हणतात. राजकीय विकास कशाला म्हणायचं? तर राजकीय लोकांचा विकास नसतं, तर सर्व समाजातील गटांना प्रॉपर तिथं प्राधान्य मिळावं त्याला राजकीय विकास म्हटलं जातं. सामाजिक विकास कशाला म्हणायचं? ज्यावेळेस व्यक्ती व्यक्तीमध्ये, स्त्री पुरुष, दुनियादार, उच्च नीच हा भेदभावाच्या पलीकड समाज जातो त्यावेळेस सामाजिक विकास म्हणायचं असतं. आणि मानवी विकास काय म्हणायचं? अन्न, वस्त्र, या शिक्षण, दुनियादारी ह्या गोष्टी ज्यावेळेस त्याला मिळतात त्याला मानवी विकास म्हणायचं. मग ऊर्जेची निर्मिती यापैकी कशाला काम आलेलं रे जास्त? म्हणजे कशाला प्राधान्य दिलं जाईल ऊर्जेच्या निर्मितीत? तर कॉमन गोष्ट आहे. मग अशा शब्दाचे जोपर्यंत तुम्हाला अर्थच कळत नाहीत, ह्या शब्दाचे अर्थच कळत नाहीत, तोपर्यंत तुम्ही किती वाचा नाही अर्थशास्त्र निरर्थक आहे. काय निरर्थक अर्थशास्त्र असतं, किती वाचून काय फायदा होत नसतो. आता जर आपण पुढचा विषय पाहायचा झाला तर पुढच्या मुद्द्याकडे आपण वळूयात. आणि तो पुढचा मुद्दा आहे म्हणजे दणकून रगडून विषय, ज्यामध्ये आपण पाहतो की विज्ञान. विज्ञान म्हणजे किती पुंगे वाजवा काय उपयोग होत नाही. हे आला फिजिक्सवर, हे आला या ठिकाणी आपण पाहतो हे केमिस्ट्रीवर, इथं आला परत फिजिक्सवर, आता इथं आला परत फिजिक्सवर, परत इथं आला फिजिक्सवर, आता इथं आला फिजिक्स. त्यानंतर आपण पाहतो बायोलॉजी, बायोलॉजी, बायोलॉजी ह्याच्याबरोबर आपण पाहतो इतर ठिकाणी बायोलॉजी. बरोबर आहे. आता इथं जर पाहायचं झालं बायोलॉजी, आता इथं जर एक सूत्र तुम्हाला सांगतो, याचं एक काय सूत्र असतं, तर इथं एक विषय लक्षात घ्या, ज्याचं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगचा आहे, फिजिक्सचा आहे, अशा विद्यार्थ्यांचे प्रश्न बरोबर येतात का? तर काहीच शक्यता नाही. ज्याचं केमिस्ट्रीचं बॅकग्राऊंड आहे त्याच्या बरोबर येतात का? अजिबात नाही. का तर इथं तुम्हाला या वेळेचं सूत्र सांगतो मी काय झालं. जनरल सूत्र कसं असतं? जनरली सूत्र असं होतं की असं राहतं की ज्यावेळेस विज्ञान विषयावरती क्वेश्चन विचारले जातात त्यावेळेस 10 प्रश्न साधारणतः जीवशास्त्रावर विचारले जातात आणि त्यातले 3 ते 4 शास्त्र क्वेश्चन हे एखाद्या रोगावरती विचारले जातात आणि बाकीचे मग क्लासिफिकेशन, स्पेसिफिकेशन अशा प्रकारचे क्वेश्चन असतात आणि 5 प्रश्न फिजिक्स आणि केमिस्ट्रीवर विचारले जातात. पण यावेळेस त्यांनी 5 प्रश्न विचारले केमिस्ट्रीवरती, 5 प्रश्न विचारले फिजिक्सवरती आणि 5 प्रश्न विचारले बायोलॉजीवरती. म्हणजे साधारणतः जर आपण पाहायचं झालं म्हणजे जास्त बायोलॉजीवरती या ठिकाणी जर आपण पाहायचं झालं तर 10 क्वेश्चन असे 20 प्रश्नापर्यंत त्यांनी काय केलं इथं विचारले. म्हणजे वाढवले प्रश्न विज्ञानावरती. आणि विज्ञानावरती प्रश्न वाढवणं
मग या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या डोक्याला ताप करणे. तर विज्ञान कसं आहे तुम्हाला सांगतो, किती पुस्तकातनं कुठनं कसंही वाचा, या ठिकाणी ते बरोबर येईल असं काहीच गॅरंटी नाही. म्हणून 8वी 9वी 10वीचं स्टेट बोर्ड वाचा आणि 11वीचं एक बायोलॉजीचं पुस्तक वाचा. मग ते स्टेट बोर्डचं वाचा नाही तर एनसीईआरटीचं वाचा, सिलेक्टिव्ह चॅप्टर त्यातले पहिले 2-4 ते आयोगात दिसतं तुम्हाला. क्लासिफिकेशन झालं, एन्व्हायरमेंट झालं, हे आयोग प्रश्न विचारते, हे चॅप्टर करा. का तर विज्ञान एक असा विषय आहे की तो किती समजला त्यावरती ते प्रश्न बरोबर ठरतात. जर तो समजलाच नाही ना, त्याला तुम्ही काय पाठ करणार आहे रे, याला तुम्ही काहीच पाठ करू शकत नाही. आता या ठिकाणी जर आपण पाहायचं झालं, आता हे ठीक आहे, खालील रासायनिक अभिक्रिया कोणत्या प्रकारात मोडते, 2KCl2 बरोबर आहे, उष्मादायी, विस्थापन बरोबर आहे नाही, किंवा अपघटन, प्रकाश रासायनिक अभिक्रिया, मग कुठं त्रिकोण दिलाय, कुठे एनर्जी मुक्त झाली, या बेसिक गोष्टी जोपर्यंत तुम्हाला कळत नाहीत. आता मानवाच्या शरीरामध्ये 208 हाड आहेत, मणके आणि चेहऱ्याची हाडे, अनियमित हाडाचं उदाहरण, मग नियमित हाड, अनियमित हाड, काय प्रकार असतो बरोबर आहे ना. अरे बारक्या बारक्या गोष्टी असतात, जसं की कोंबडी अंड घालते, मासा पण अंडी घालतो. मग कोंबडीचे अंडे घालण्याला आपण अंतर्गत फलन म्हणतो, माशाचे अंडे घालण्याला बाह्य फलन म्हणतो. मग असं का, दोघं अंडी घालूनच प्रजनन करतात, मग इतका फरक का. चला त्याच्या पुढे गेला बाजार, कासवून बेडूक, सांगा यापैकी उभयचर प्राणी कोणता आहे, सरपटणारा कोणता आहे, तुम्हाला दोन्ही उभयचर वाटतील. ते असं नाही, विज्ञान समजून घ्या. आणि विज्ञान समजण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे स्टेट बोर्ड. का तर ते समजण्यासाठी लिहिलेले असतात, त्या चांगल्या माणसाकडनं समजून घ्या. काय विज्ञानाचे व्हिडिओ मी आपल्या युट्यूबला टाकलेले, ते एकदा बघून घ्या तुम्ही, बघा ते समजतंय का, मग मात्र तिथं तयारीला सुरुवात करा. आता पुढचा जो विषय आहे तुमच्यासाठी लय सोपा वाटतो पण परीक्षेत मार्क घालवतो, ते म्हणजे आपला सगळ्याचा आवडता विषय राज्यघटना. बरोबर आहे ना. हे परीक्षेच्या आधी लय सोपा वाटतो आणि परीक्षेत बसल्यावर या ठिकाणी अवघड जातो. आता केशवानंद भारती खटला, हा खटला भारताचे सरन्यायाधीश एन रे यांच्या नेतृत्वाखाली 13 न्यायमूर्तीच्या घटनापुढे चालला. 7-6 घटनापीठानं मूलभूत संरच सिद्धांताची रूपरेषा दिली. या खटल्यानं गोलकनाथ प्रकरणातील निर्णय बदलला गेला. सदर खटला न्यायालयीन सक्रियतेचे उदाहरण मानावं लागेल. आता यामध्ये मला सांगा, केशवानंद जिंकले होते का या खटल्यात? बरोबर आहे, केशवानंदने जी केस केली होती ती जिंकली होती का? नव्हते जिंकले. त्यांची जमीन जायची ती गेलीच होती ना. मग सरकार जिंकलं होतं? नव्हतं जिंकलं. काय जिंकलं नव्हतं दोघे? अरे गोळ आहे इथं, एखादी कन्सेप्ट समजून घेण्यातच गोळ आहे तुमचा. का तर केशवानंद भारती केस खटल्यात ते हारले होते, पण त्यामध्ये असं ठरलं, काय ठरलं की ज्यावेळेस मूलभूत हक्काचा विषय आहे, घटनेचं मूळ स्ट्रक्चर आहे आणि त्याला धक्का सरकारला लावता येत नाही. म्हणजे त्यांनी केलेली 24वी घटना दुरुस्ती बाद आहे, 25वी बाद आहे आणि 29वी बाद आहे, जी कशामुळे केली होती? गोलकनाथमुळे. बरोबर आहे ना. हे सरकार कशावरही कायदे करू शकत नाही. मॅटर एक होता, विषय काढला दुसरा. मॅटर एक होता, विषय काढला दुसरा. ह्या बाबी जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही, तुम्ही रंजन कोळंबे वाचा, काय अडचण नाही. तुम्ही या ठिकाणी लक्ष्मीकांत वाचा, काय अडचण नाही. पण जोपर्यंत या विषयाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन करत नाही, हा विषय प्रॉपर समजून घेत नाही आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन केल्याशिवाय हा विषय समजतच नाही. आणि म्हणून याला दणकून प्रिव्हियस इयर क्वेश्चन करायचे. विज्ञानाला प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा काही फायदा नाही होत, तुम्हाला सांगतो का. ते नित्य नवे प्रश्न असतात. इतिहासाला काय फायदा होत नाही, का तर ते नवीन येतात. पण राज्य घटना जे वारंवार 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 गोल गोल फिरवली जाते आणि त्याच्यामुळे याला मोठा असा प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा बॅकअप तुम्हाला असावा लागतो आणि त्यानुसार तुम्ही तयारी करायची आहे. लक्षात येते. तर असे लेवल नाही. त्यानंतर करंट अफेअर विषय आहे, चालू घडामोडी विषय आहे. हे वर्षभराचं करंट अफेअर करून बघायचं. हा जुगार आहे, सट्टा आहे, तो लागला तर लागला, बसला तर बसला.
त्याचा काय विषय नाही, करंट अफेअरचा विषय. तर अशा लेवलनं जर तुम्ही पाहायचं झालं प्रत्येक विषय तुम्हाला कळाला असेल. 160 दिवस तुमच्या हातात आहेत. 160 दिवसामध्ये तुमचे प्रॉपर विषय आहेत. भूगोल विषय आहे, इतिहास विषय आहे, बरोबर आहे ना. किंवा ह्या ठिकाणी जर आपण पाहायचं झालं की रेग्युलर चालू घडामोडी रोजचं 2 तास वाचायचं आणि सीसॅट रोजची 2 तास प्रॅक्टिस करायची. 160च्या 60 दिवस या गोष्टीला खंड पाडायचाच नाही. आणि त्याच्याबरोबर आता या ठिकाणी विषय उरले किती, 1 2 3 4 5 विषय, मेन 5 विषय, 150 दिवस, बरोबर आहे. 5 दिवस, 5 त्रिक या ठिकाणी 15, 30 दिवस, म्हणजे 2 तास करंट अफेअर वाचलं की या ठिकाणी 3 तास तुम्ही इतिहास वाचा. किती दिवस वाचा, 30 दिवस वाचा आणि परत 2 तास सीसॅट करा. असं तुम्ही 7 तास अभ्यास करा. परत इतिहास झाला की जागेवर भूगोल घ्या, भूगोल झाला की जागेवर राज्यघटना घ्या, राज्यघटना झाला की जागेवर विज्ञान घ्या आणि या ठिकाणी 150 दिवसात हे विषय पूर्ण करा. पुढच्या 10 दिवस पर्यावरण घ्या आणि हे विषय बंदच करायचा नाही. रोजचीच 5-7 पानं 2 तासात जेवढी होते तेवढी व करंटचे वाचायचे आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवत बसायचे सीसेटचे 2 तास. आणि भूगोल इतिहास झाला की भूगोल झालाय राज्यघटना. 150 दिवसात हे सगळं पूर्ण होईल आणि 150 दिवसात हे सगळं पूर्ण झाल्यावर ज्या शॉर्ट नोट्स वाचल्या त्या वरच्या परत 4-4, 5-5 दिवस रिव्हिजनला दिवस द्यायचे एक विषयाला आणि त्यानुसार नादाला लागा. या ठिकाणी प्रिव्हियस इयर क्वेश्चन मॅक्सिमम प्रत्येक विषयाचे सोडवा. विषय झालाय त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवायचे. आधी सोडवू नका, कन्फ्युज असाल. विषय पूर्ण झाल्यावर सोडवा आणि त्या पद्धतीने अभ्यास करा. आणि त्या पद्धतीने करण्यासाठी हे बॅच आपण स्टार्ट केलेले आहे आणि ही बॅच स्टार्ट केलेली आहे. यामध्ये त्याच पद्धतीने साहस 3.0 मध्ये तुमचा अभ्यास करून घेतला जाईल आणि 120चं टार्गेट जे आहे हे टार्गेट तुम्हाला अचीव करण्यासाठी आम्ही एक पाऊल येतो, तुम्ही एक पाऊल या आणि या प्रकारे आपण पुढे जाऊयात. तुम्हाला ही माहिती चांगली लक्षात आलेली असावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.